बीड जिल्हा रुग्णालयातून अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे, जी महाराष्ट्राला आणि मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे. अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजाच्या संध्या गायकवाड या तरुणीला, ही दलितांची लेक, बाळातपणाच्या सीझरच्या दरम्यान निर्दयी डॉक्टरांनी हँड ग्लोव्ज आणि कागद तिच्या पोटात भरलेत. ती घरी गेल्यावर तिच्या पोटात दुखायला लागल्यावरती परत सोनोग्राफी केल्यावर लक्षात आलं की हिच्या पोटात काहीतरी आहे, आणि ऑपरेशन करून बाहेर काढलं तर हँड ग्लोव्ज निघलंय, कागद निघलेत. बीडच्या सरकारी रुग्णालयामध्ये गोर गरीब लोक येतात, ज्यांच्याकडे पैसे नसतात, ते बाळंतपणासाठी तिथं येतात आणि त्यांचं या अशा हलगर्जीपणाच्या माध्यमातून ऑपरेशन केलं जातं. आज 19 वर्षाची तरुणी, तिचं 3 वेळेस ऑपरेशन झालंय आणि पुण्याच्या ससूनमध्ये ती मृत्यूशी झुंज देते, अखेरच्या घटका मोजते. कधी या लेकीचं काही होऊ शकतं आणि राज्य सरकार गाफील आहे, गप्प आहे. आरोग्य मंत्री, कॅबिनेट मंत्री प्रकाश आंबेडकरला काहीच माहित नाही. अरे महिला आहे आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अरे या मुलीला भेट सुद्धा दिलेली नाही. आरोग्य मंत्री भेटत नाही. या बीडचा डीन कोण सोळंके, त्याला अटक होत नाही. वैद्यकीय अधिकारी पूनम लोथ, हा 307 चा गुन्हा घडवला, हिने हत्या करायचा प्रयत्न केलाय. तिला जेलमध्ये टाकायचं सोडून फक्त बदली करताय, मलमपट्टी करताय आणि बीडचे राजकीय पुढारी घटना दाबण्याचा प्रयत्न करतायत. लाज वाटली पाहिजे. तुमच्या घरात लेकी बाळी नाहीत काय? अरे दलिताची लेक आहे, दलिताची बेटी म्हणून तिला असं उद्ध्वस्त करणार? तिथं कोण येतात हॉस्पिटलमध्ये? गोरगरीब लोक येतात ज्यांच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही हँड ग्लोव्ज टाकायला लागले, लोक मारायला लागले. प्रायव्हेट हॉस्पिटलचे धंदे वाढवायचेत का? कुणाच्या सुपाऱ्या घेतल्यात या पूनम लोधनी, या सोळंकेने? प्रकाश आंबेडकर आणि मेघना बोर्डीकर, राजीनामा दिला पाहिजे यांचा. आरोग्य मंत्री झालेत आणि दलितांच्या लेकीत, गोरगरिबांच्या लेकीच्या पोटात हँड ग्लोव्ज भरायला लागलेत. ऑल इंडिया पॅन्थर सेना या घटनेचा निषेध करत आहे. दुर्दैव, बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार महिला आहेत. पुण्यामध्ये ऍडमिट ही लेख, तरी सुद्धा जाऊन त्या भेटल्या नाहीत. का दलितांच्या लेकरांचा तिटकार आहे, गोरगरीब महिलांचा तिटकार आहे? अरे जा बघा. ती शेवटच्या घटका मोजते. 19 वर्षाच्या लेकी 3दा ऑपरेशन, आताडी कापले जात आहेत. तिला काय काय केलं जात आहे हे गंभीर आहे. लाडकी बहीण ह्या लाडक्या बहिणी नाहीत गरिबांच्या लेकी. पोटात हँड ग्लोव्ज घालायचं लाडक्या बहिणीच्या. हे कोणतं सरकार आहे? काय चाललंय सरकारी हॉस्पिटलमध्ये? कुणाचे धंदे वाढवण्यासाठी हे केलंय? हा मनुष्य वध करण्याचा 307 चा गुन्हा आहे. या प्रकरणात 307 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सगळे आरोपी त्यामध्ये सवर्ण आहेत. ते अनुसूचित जातीचे. त्या ठिकाणी डॉक्युमेंट बनल्यानंतर ते लक्षात येतं की आलेला पेशंट कोणत्या जातीचा आहे. त्याच्यामुळे ती बौद्ध समाजाच्या अनुसूचित जातीची अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पूर्ण जीवन तिचं उद्ध्वस्त केलंय. 1 कोटीची मदत आणि शासकीय नोकरी सुद्धा मिळाली पाहिजे. कदापि आम्ही इथं कुणाला सोडणार नाहीत. जर बीडमध्ये कोणता राजकीय पुढारी, लाज वाटायला पाहिजे बीडच्या आमदार खासदाराला, की त्या पीडित परिवाराची दखल सुद्धा घेतली नाही. त्या लेकीला पुण्यात जाऊन हॉस्पिटलला कोणी भेटलं नाही. का रे बाबा, गरीबाचं लेकरू, तिला मुंबईमध्ये चांगला इलाज करावा, तिला वाचवावा, असं सरकारला का वाटत नाही? आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, अरे महाराष्ट्राला माहित बी नाही आरोग्य मंत्री का कोण आहे. त्या मुलीला त्या ठिकाणी मुंबईच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये एक इलाज व्हावा, आणि जर तिची प्रकृती गंभीर असेल तर तिला वाचवण्यासाठी एअर अँब्युलन्सनी विदेशात सुद्धा तिचा इलाज करण्याची भूमिका सरकारने घ्यावी. तात्काळ जर दखल घेतली नाही आणि जर संध्या गायकवाड या लेकीच्या जीवाला काही झालं तर कदापि आम्ही या ठिकाणी आरोपीला कुणालाही सोडणार नाहीत. हा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेना देत आहे.
ही अवस्था गोरगरिबांच्या लेकीची सगळ्या महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. नुसते हॉस्पिटल जरी नीट ठेवले, शिक्षण जरी मोफत दिलं, तरी कुणाला काही कशाची गरज लागणार नाही. पण प्रायव्हेट वाल्यांची सुपारी घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये कुणीही फिरकू नये म्हणून हँड ग्लोव्ह पोटात घालायचे. ही पूनम लोध कोण आहे? नुसती बदलीवर तुम्ही मलमपट्टीची कारवाई करताय. हा सिव्हिल सर्जन सोळंके आणि पूनम लोध 307चा सगळ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, हे योग्य नाही. गांभीर्याने दखल घ्या. हे जर अशा पद्धतीने दलित गरीब लेकी सोबत होत असेल तर हे गंभीर आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि तात्काळ पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या पीडिताची भेट घ्यावी आणि या 307 आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून 1 कोटीची त्या ठिकाणी मदत त्या लेकीला करावी अशी सुद्धा मागणी करतो. आणि तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे मुंबईच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये किंवा अनेक गंभीर असेल तर एअर ॲम्ब्युलन्सने विदेशामध्ये तिच्यावर इलाज झाला पाहिजे आणि तिला वाचवलं पाहिजे. ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. अन्यथा तिच्या जीवितास काही झालं तर राज्य सरकार आणि राज्य आरोग्य मंत्री सोळंके आणि पूनम लोध हे सगळी व्यवस्था आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देतो.